या नेव्ही ऑफिसरच्या घरातील फ्रीजमध्ये एका मुलीचे तुकडे सापडले. फ्रीजमध्ये ठेवलेले तुकडे एवढे बारीक करण्यात आलेले होते, त्यामधील काही तुकडे बेडमध्ये ठेवले होते. आता हे सर्व तुकडे सापडले होते एक नेव्ही ऑफिसरच्या घरामध्ये. मग प्रश्न इथे येतो, एक नेव्ही ऑफिसर एवढं भयंकर फ्रीजमध्ये एखाद्या मुलीचे तुकडे सापडणं ही आता एकदम साधारण गोष्ट वाटायला लागली, कारण की अशा घटना अगोदर भरपूर झालेल्या आहेत. पण या घटनेमध्ये एक नेव्ही ऑफिसर आहे ज्याच्या घरामध्ये हे सर्व सापडलंय. फ्रीजमध्ये जे तुकडे सापडले होते ती मुलगी कोण होती, नेव्ही ऑफिसरच्या घरामध्ये हे तुकडे आले कसं काय, नेव्ही ऑफिसरचा या घटनेशी काय संबंध, आपण आजच्या या क्राईम स्टोरीमधून पाहणार आहोत. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. वयवर्ष 35, चिंतडा रवींद्र असं या नेव्ही ऑफिसरचं नाव. हा भारतीय नेव्हीमध्ये टेक्निशियन म्हणून काम करतो. रवींद्रचं लग्नही झालेलं होतं. त्याची पत्नी नुकतंच बाळातीन झाली होती. ती आपल्या लहान्या बाळाला घेऊन माहेर गेलेली होती. सध्या रवींद्रची ड्युटी लागली होती भारताची युद्धनौका INS देगावर. त्यामुळं साहजिकच रवींद्र घरी एकटाच होता. दिवस होता 29 मार्च, रविवार. याच दिवशी रवींद्राने ठरवलं, पत्नी घरी नाही, आपल्याला विचारणारही कोणी नाही, त्यामुळे त्याने त्याची गर्लफ्रेंड पोलीबल्ली मौनिका हिला फोन केला आणि भेटण्यासाठी घरी बोलवलं. मौनिका ही विशाखापट्टणममधील रहिवाशी. तर नेव्हीमध्ये असलेला रवींद्र हा मागील 2 वर्षापासून विशाखापट्टणममधील गाजूवाका भागामध्ये आपल्या पत्नीबरोबर भाड्याने राहत होता. आता मौनिका आणि रवींद्र या दोघांची ओळख कशी झाली होती तेही हे ऐका. मिनगल नावाची एक डेटिंग साईट आहे. त्या डेटिंग साईटवरूनच मौनिका आणि रवींद्राची ऑनलाईन ओळख झाली होती. तसे पाहायला गेलं तर रवींद्र आणि मौनिका यांच्या वयामध्ये जवळपास 10 वर्षांचं अंतर होतं. मिनगल डेटिंग ॲपवरून ऑनलाईन ओळख झाली. त्यानंतर हे दोघे रिलेशनमध्ये आले. नंतर या दोघांच्या भेटीगाठी वाढू लागल्या. सर्व काही एकदम व्यवस्थित आणि आनंदात चालू होतं. पण यापेक्षाही धक्कादायक पुढे घडणार होतं, ज्याबद्दल स्वप्नातही रवींद्रने असा विचार केला नसेल. मौनिका आणि रवींद्रचं अगदी व्यवस्थित रिलेशन चालू होतं. पण त्याच दरम्यान 2024मध्ये रवींद्रने मौनिकाबरोबर लग्न न करता दुसऱ्या मुलीबरोबर लग्न केलं. पण तरी देखील रवींद्र आणि मौनिका या दोघांनाही फरक पडला नाही. त्यांचं रिलेशन पुढे चालूच राहिलं. लग्न झाल्यानंतर देखील दोघं कधी गार्डनमध्ये भेटायचे, कधी थिएटरमध्ये, तर कधी हॉटेलमध्ये भेटायचे. आणि त्यानंतर दिवस आला 29 मार्चचा. या दिवशी घरी पत्नीही नव्हती आणि मौनिकाला एकदम आरामात भेटता येईल असा विचार करून त्याने मौनिकाला घरी बोलवलं. या दिवशी दोघंही दिवसभर घरामध्येच थांबले. दोघांमध्ये बोलणं झालं, हॉटेलमधून जेवण मागवलं. सर्व काही रवींद्रने केलेल्या प्लॅननुसार चालू होतं. पण संध्याकाळी मौनिका आणि रवींद्रमध्ये वाद सुरू झाला. एकदम किरकोळ कारणावरून वाद सुरू झाला होता. पाहता पाहता हा वाद विकोपाला गेला आणि रागाच्या भरामध्ये रवींद्रने मौनिकाचा गळा आवळला आणि तिला जागेवरच संपवलं. पण सर्वात धक्कादायक तर पुढे घडणार होतं. रवींद्रच्या मनामध्ये असा कोणताही विचार नव्हता, त्याने असा कोणताही प्लॅन केलेला नव्हता. एक साधा प्लॅन होता, मौनिकाला भेटायचं आणि संध्याकाळी पुन्हा तिला घरी पाठवायचं. पण या ठिकाणी रवींद्रच्या हातून तिचा खून झाला होता. त्याचा राग शांत झाल्यानंतर रवींद्रला आपली जाणीव समजली, आपण खूप मोठी चुकी केली आहे. आता त्याच्या मनामध्ये वेगवेगळे विचार येऊ लागले. आपलं करिअर बर्बाद, आपल्या पत्नीचं काय होणार, आपल्या मुलाचं काय होणार. म्हणून त्याने विचार केला, जर मौनिकाच सापडली नाही तर आपणही वाचू आणि आपल्यावर कोणतेही आरोपही होणार नाही. त्यासाठी त्याने एक प्लॅन केला. जवळच्याच मार्केटमध्ये गेला आणि तिथे त्याला पाहिजे तसा चाकू शोधायला लागला. संपूर्ण मार्केट फिरला, पण त्याला हवा तसा चाकू भेटलाच नाही. शेवटी तो घरी आला आणि ऑनलाईन डिलिव्हरी देणाऱ्या एका ॲपच्या माध्यमातून त्याला हवा तसा चाकू त्याने ऑर्डर केला. हा चाकू पाहिजे होता मौनिकाच्या शरीराचे तुकडे करण्यासाठी. ऑनलाईन चाकू ऑर्डर केल्यानंतर रवींद्रने मौनिकाचे हात, पाय आणि डोके हे धडापासून वेगळे केले. त्यामध्ये त्याने मृतदेहाचे पाय एका ट्रॉलीमध्ये भरले आणि ती ट्रॉली बेडमध्ये टाकली. त्यानंतर त्याने मौनिकाचं धड एका पिशवीमध्ये भरलं आणि ती पिशवी फ्रीजमध्ये ठेवली. आता खाली शिल्लक राहिलं होतं डोकं आणि हात. त्याने मौनिकाचं डोकं आणि हात एका पिशवीमध्ये भरलं. आपल्या फ्लॅटपासून एकदम दूरवरती गेला. तिथे जाऊन त्याने हात आणि डोकं दोन्हीही जाळून दिलं.
मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी त्याचं डोकं म्हणजे सिर खूप महत्त्वाचं असतं. तेच डोकं रवींद्रने जाळून टाकलं. त्याला पूर्ण ठाम विश्वास होता, आता आपण कुठलाही पुरावा पाठीमागं ठेवत नाही. त्यामुळे तो कुठेही पळून गेला नाही, एकदम निवांतपणे आपल्या घरी गेला. पण सर्वात मोठा प्रश्न इथे येतो, त्याने मौनिकाची हत्या का केली, तिच्या शरीराचे तुकडे का केले? आपण 2 मिनिटा अगोदरच सांगितलं, 2021 पासून मिंगल डेटिंग ॲपच्या साहाय्याने हे दोघंही रिलेशनमध्ये आले होते. दोघांचंही एकमेकांवरती प्रेम होतं. मौनिकाला तर रवींद्रबरोबरच लग्न करायचं होतं, पण रवींद्राच्या मनात वेगळंच काहीतरी होतं. त्यामुळे त्याने मौनिकाबरोबर लग्न न करता दुसऱ्या मुलीबरोबर लग्न केलं. या गोष्टीचा राग मौनिकालाही आला होता, पण लग्नानंतर देखील त्या दोघांचं रिलेशन चालूच राहिलं. पण मौनिकाला मात्र या गोष्टीचा राग आलेला होता. मौनिका रवींद्रला धमकी द्यायची, मी आपल्या रिलेशनबद्दल तुझ्या पत्नीला सांगेल, मला 50,000 रुपये दे, 1,00,000 रुपये दे. असं करून तिने रवींद्रकडून 3.5 लाख रुपये उकळले होते. पण त्यानंतर देखील मौनिका रवींद्रला सारखा त्रास देऊन पैसे मागत होती, भेटण्यासाठी बोलवत होती. त्याला टाईम नसताना देखील बळजबरी मला भेटायला ये, मला काहीतरी घेऊन ये, असं वारंवार त्याला सांगायची. रवींद्र मात्र मौनिकाच्या या गोष्टीला कंटाळला होता. त्याने ठरवलं, मौनिकाला एकदा समोर भेटायचं आणि स्पष्ट शब्दामध्ये सांगायचं, इथून पुढे मला त्रास देऊ नको, मी माझ्या लाईफमध्ये सुखी आहे, तू तुझ्या लाईफमध्ये सुखी राहा. आणि ती संधी त्याला रविवारी मिळाली, ज्यावेळेस पत्नी घरी नव्हती त्यावेळेस. पण त्या दिवशी भलतंच घडलं. दोघांमध्ये वाद झाले आणि वादाचं रूपांतर हत्येमध्ये झालं. यानंतर देखील रवींद्रने स्वतःला वाचवण्याचा पूर्ण प्लॅनिंग केला, जेणेकरून पोलिसांना कोणताच पुरावा मिळावा नाही. मग पोलिसांना रवींद्र सापडला कसं काय? मृतदेहाच्या डोक्याची विल्हेवाट लावल्यानंतर तो आपल्या घरी आला. घरामधूनच त्याने आपल्या एका मित्राला फोन केला. फोनवरती त्यांनी सांगितलं, आपल्याकडून खूप मोठी चुकी झाली आहे, त्याच्या हातून एक खून झाला आहे. आता पुढे काय करावं मला हे समजत नाही. याच्यामध्ये मी अडकायला नको, माझं करिअर संपल, माझी पत्नी माझ्यापासून दूर होईल. त्यावेळेस रवींद्राच्या मित्राने त्याला सल्ला दिला, तू कुठेही पळून जाऊ नको, सरळ तू पोलीस स्टेशनला जा आणि जे तुझ्या हातून घडले त्याचा गुन्हा कबूल कर. रवींद्रने मित्राने जे सांगितलं ते ऐकलं. सरळ तो पोलीस स्टेशनला गेला आणि तिथं आपला गुन्हा कबूल केला. माझ्या हातून एक खून झालाय, घरामध्ये मी मृतदेहाचे तुकडे ठेवलेत. तो ज्या ठिकाणी राहत होता पोलीस त्या ठिकाणी गेले. घराचा दरवाजा उघडला, घरामध्ये सर्वत्रच रक्ताचे डाग होते. फ्रीज उघडला तर फ्रीजमध्ये मौनिकाचं धड होतं आणि त्याच्यावरती साधा कपडा किंवा प्लॅस्टिक देखील नव्हतं. त्यानंतर बेडमध्ये लपवलेले पायाचे तुकडे बाहेर काढले. मौनिकाचं डोकं मात्र पोलिसांना सापडलं नाही. तसे रवींद्रने पोलिसांना सांगितलं आहे, आपण तिचं डोकं जाळून टाकलंय, पुरावा नष्ट केलाय. पण तरी देखील कोर्टामध्ये गुन्हा सिद्ध करण्यासाठी काही पुरावे महत्त्वाचे आहेत आणि पोलीस सध्या तेच पुरावे गोळा करत आहेत.